मंडळी, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा दुसरा टप्पा सुरू झालाय. त्यामध्ये 29 महानगरपालिकेचा समावेश आहे आणि त्याची निवडणूक सुरू झालेली आहे. त्याचबरोबर प्रचार आता जोरात एकदम जोर धरतोय. त्याचबरोबर आपण लातूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जी महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत, लातूर महानगरपालिकेबद्दल जनमंतकचा एक विशेष कार्यक्रम घेऊन आलोय. चर्चा आता लातूरची या विषयावरती आपण संबंधित प्रभागामध्ये जातोय. लातूरकरांच्या समस्या जाणून घेतोय. लातूरकरांचं अर्थात त्यांचं म्हणणं समजून घेतोय. अनेक अडचणी त्यांच्या आहेत त्या समजून घेतोय आणि त्या जनतेपर्यंत, त्यातल्या लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. पण ज्यावेळेस हे सगळं करत असताना लातूरमध्ये काल एक घटना घडली. घटना म्हणण्यापेक्षा एक वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं आणि लातूरच्या राजकारणाला ते कदापि मान्य नसणारं वक्तव्य करण्यात आलं. ते म्हणजे की लातूरची ओळख स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या नावाने होते आणि त्याच लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुखाबद्दल भाजपच्या प्रदेशाध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण यांनी एका कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये सांगितलं की तुमचा कार्यकर्त्यांचा एवढा उत्साह पाहता मला असं वाटतंय की लातूरमधून आता विलासरावांच्या आठवणी 100% पुसल्या जातील, असं एक जाणीवपूर्वक, मी म्हणतोय जाणीवपूर्वक त्यांनी वक्तव्य केलंय का, असाही प्रश्न उपस्थित होतोय. अर्थात त्यांनी आज दिलगिरी व्यक्त केली आहे. आधी बोलायचं पुन्हा मग दिलगिरी व्यक्त करायचं, मग आधी बोललातच कशाला? लातूरकर, मी पक्षाबद्दल बोलत नाहीये, लातूर आणि स्वर्गीय विलासराव देशमुख आणि लातूर जिल्ह्यातला प्रत्येक माणूस, पक्षाचं बोलत नाही मी, लक्षात घ्या. लातूर जिल्ह्यातला प्रत्येक माणूस विलासराव देशमुख आणि सर्वसामान्य माणसाचं एक वेगळं नातं आहे. लातूरकरांची नाळ अतिशय विलासरावांसोबत जुडलेली आहे. असं असताना अख्खा लातूर विलासरावांवरती प्रेम करतो, त्यांना आदर्श मानतो, त्यांना कधी कधी देवाच्या ठिकाणी ठेवतो. अशा या महान नेत्याबद्दल असं वक्तव्य ऐन निवडणुकीच्या काळामध्ये, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळामध्ये भाजपच्या जबाबदार एका मोठ्या पदावर असणाऱ्या रवींद्र चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी केलं आहे. आणि त्या संदर्भामध्ये आपण आपल्या चॅनलच्या मार्फत काही प्रतिक्रिया लोकांच्या घेतल्या, तर लोक अतिशय संतप्त भावनेमध्ये आहेत. आम्ही काहीही सहन केलं असतं, आम्ही त्यांच्या मुलावर बोलला असतं तर सहन केलं असतं, पण विलासरावांवरती बोललात त्यामुळे आता जनता तुम्हाला सोडणार नाही, अशा एकंदरीत प्रतिक्रिया आम्हाला आमच्या चॅनलच्या मार्फत मिळाल्या आणि तशा मी आज पब्लिशही केल्यात. तुम्ही बातमी आमच्या जनमंतकवरती बघू शकता. हे सगळं झालं आता त्या रवींद्र चव्हाणाबद्दल. आता उद्या लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारा संदर्भात आणि प्रचारादरम्यान राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लातूरमध्ये सभा आहे. परत एकदा रिपीट करतो, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवाभाऊ यांची सभा लातूर नगरीमध्ये आहे. कालच त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य, लोकांच्या संतप्त भावना, हे सगळं लक्षात घेता जे स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यावर प्रेम करणारी जनता होती, जे नागरिक आहेत, लातूरकर आहे, गोरगरीब सर्वसामान्य माणूस आहे, अनेक व्यापारी वर्ग आहे, हे सगळे लोक उद्या लातूर बंद करणार आहेत. म्हणजे लातूर बंदची हाक दिली आहे, बंद करणार म्हणत नाही मी, लातूर बंदची हाक दिली आहे. त्याच्या सोशल मीडियावरती आम्ही पोस्ट पाहतोय. अनेक सोशल माध्यमांमधून स्वर्गीय विलासराव देशमुखांबद्दल, त्यांच्या सपोर्टिव्ह आणि रवींद्र चव्हाणांच्या निषेधामध्ये पोस्ट पडत आहेत. असं असताना आता उद्या लातूरकर एकतर विलासरावांबद्दल वापरलेले अपशब्द, विलासरावांबद्दल मांडलेली भूमिका
ते निषेध करण्यासाठी उद्या लातूर बंद करणार आहेत. आणि उद्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आहे. आता विचार करा, लातूर बंद, मुख्यमंत्र्याची सभा. मग आता जनता, राज्याचे लाडके देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत राज्याचे, त्यांच्या सभेला जाणार का, असाही प्रश्न या निमित्ताने मी उपस्थित करतोय. आणि त्या निमित्तानंच आज मी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. मंडळी, आम्हाला एक व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आम्ही त्या जिल्ह्यातून येतो, आम्ही त्या शहरातून येतो, ज्या शहराचं नाव एक विकासाच्या नकाशावरती ज्या व्यक्तीमुळे गेलं, त्या व्यक्तीबद्दल अपशब्द वापरायचे, त्या व्यक्तीची ओळख, आठवणी 100% पुसून काढायच्या आणि तुमचं राजकारण करायचं, ही कुठली राजकारणाची पद्धत आहे? लातूरनं आजपर्यंत माझा अनुभव असतो, मी काय फार वयस्कर गेलो नाही, पण एक तरुण म्हणून मी ज्या दिवसापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये आलो, त्याचा अनुभव पाहता लातूरच्या राजकारणामध्ये माझ्या मते पहिल्यांदाच झालेला आहे. आणि उद्या देवेंद्र फडणवीसांची सभा आहे. एकूणच लातूरकर, सर्वसामान्य लातूरकर उद्या काय सपोर्ट करतील, उद्याच लातूर महानगरपालिकेचं गणित आपल्याला थोडक्यात लक्षात येणार आहे. उद्या जर जनता, विलासरावांवर प्रेम करणारी जनता जर देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला गेली, मी जाऊ नका म्हणत नाही बरं का, बिनधास्त जावा, मी सांगणारा कोण तुम्हाला. प्रत्येकाला इथं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला अधिकार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही काय करावं ते मी सांगायचं नाही. पण एकूणच महानगरपालिकेचं जे गणित आहे, म्हणजे 16ला होणारा निकाल कदाचित उद्याच आपल्याला काही अंशी आपल्याला लक्षात येईल की खरंच लातूरकर कुणाच्या बाजूने उभा राहते. तर म्हणजे याबद्दलच मी आज बोलण्यासाठी तुमच्या समोर आलो होतो. आणि तुम्ही आम्हाला बघत असाल फेसबुकवर तर फेसबुकला फॉलो करा, तुम्ही यूट्यूबला बघत असाल तर यूट्यूबला सबस्क्राईब करा, इंस्टाला बघत असाल तर इंस्टाला फॉलो करा. आणि जनमंताचा एक विशेष कार्यक्रम आहे, आम्ही प्रत्येक प्रभागात जातोय, चर्चा आता लातूरची, तोही कार्यक्रम तुम्ही पाहायला अजिबात विसरू नका. आम्ही विकास दाखवतोय, आम्ही न झालेला विकास दाखवणार आहेत. एकूणच लातूरबद्दल सगळ्या भूमिका तुमच्यापर्यंत ठेवणार आहेत, ते लोकप्रतिनिधीला देखील पाहाव्या लागतील, त्याचबरोबर इथल्या नागरिकांना देखील पाहाव्या लागतील, त्यांच्या भविष्यातलं राजकारण कसं असणार आहे. आणि 16 तारखेला जे भावी आणि आज ज्यांनी नगरसेवक स्वतःला घोषित केलंय, त्यांचे निकाल 16ला होणार आहेत. त्यामुळं हा जो अपडेट कार्यक्रम आहे तो नक्की पाहायला विसरू नका. आणि आणखी एकदा परत रिपीट करतो, उद्या देवेंद्र फडणवीस यांची सभा आहे, उद्या लातूर बंद आहे. एकूणच लातूरकर कसा प्रतिसाद देतील ते बघूयात. धन्यवाद.